8 जून 2026ला एक रिपोर्ट आलाय, जो प्रत्येक माणसाने वाचायलाच हवा. कोल्ड वॉर संपल्यानंतर 35 वर्ष जगाने न्यूक्लिअर वेपन्स कमी करण्याचा प्रयत्न केला. आता तो प्रयत्न उलटा फिरलाय. जगातील 9 न्यूक्लिअर देश शस्त्र वाढवत आहेत, कमी नाही वाढवत आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. सिप्री इयर बुक 2026 नुसार जगात 12,187 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत. त्यातले 9,745 मिलिटरी यूज साठी रेडी आहेत, तर 4,012 वॉरहेड्स मिसाईल्स आणि एअरक्राफ्टवर आधीच डिप्लॉयड आहेत. सर्वात वेगाने कोण वाढतंय माहितीये का? चायना. एका वर्षात 600 वरून 620 वॉरहेड्स आलेत आणि 2030 पर्यंत 1000 पार करू शकतो असा अंदाज आहे. फ्रान्सचे प्रेसिडेंट मॅक्रॉन यांनी मार्च 2026 मध्ये वॉरहेड्स वाढवण्याचा आदेश दिलाय आणि आता ते आर्सेनलची साईज पब्लिकली सांगणार नाहीत असं देखील आहे. युकेने 1990च्या डिन्यूक्लिअरायझेशन डिसिजन्स उलट केलं. रॉयल एअरफोर्सला आता परत न्यूक्लिअर रोल दिलाय. फेब्रुवारी 2026 मध्ये न्यू स्टार्ट ट्रीटी संपली. अमेरिका आणि रशियामधला शेवटचा न्यूक्लिअर कंट्रोल अग्रीमेंट होता. आता कुठलेच लिगली बाइंडिंग रूल्स नाहीयेत या दोघांना थांबवण्यासाठी. सर्वात कन्सर्निंग गोष्ट, सिप्री म्हणतो चायना आणि इंडिया आता पीस टाइम मध्येही काही वॉरहेड मिसाईल्सवर माउंट करून ठेवू शकतात. हे आधी कधीच झालं नव्हतं. सिप्रीने स्वतः मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. भारताने पाकिस्तानच्या न्यूक्लिअर रिलेटेड मिलिटरी बेसिसवर अटॅक केला, तरीही दोन्ही बाजूंनी एस्केलेशन टाळलं. सिप्री म्हणतो हे न्यूक्लिअर डिटरन्सच्या मूळ लॉजिकलाच चॅलेंज करतंय. जग आता त्या काळात जातंय जिथे रूल्स नाहीयेत, ट्रीटीज नाहीयेत, फक्त पॉवर आहे. भारताने आपली नो फर्स्ट यूज पॉलिसी ठेवली आहे, म्हणजे जगातल्या या केऑस मध्येही भारत रिस्पॉन्सिबल राहिला. हीच भारताची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आता जगात काय चाललंय.